हाय नमस्कार. मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 7, 7:30 आणि आज सगळ्यांचीच एकादशी असल्यामुळं का नाही सगळ्यांना आज सगळ्यांचाच उपवासच होता आणि त्याच्या अगोदर ना तर म्हणलं चला सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेऊया. तर पाणी वगैरे सुटलं होतं बघा बाहेर, ते सगळं बघावं लागलं, पाणी वगैरे भरावं लागलं. त्याच्यानंतर देवपूजा केली आणि आज उपवास असल्यामुळे बघा स्वयंपाकाला सुट्टी आहे आणि चला म्हणलं सगळ्यात ना बाहेरचं बघा एवढं छानसं वातावरण वगैरे झालं ना आत्यांनी बघा आज एकादशी असल्यामुळं का नाही छानशी थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि हे बघा गुलाबाला काय झाले माहीत नाही. जर तुम्हाला काय खत वगैरे औषध वगैरे माहीत असेल तर प्लीज मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे जे बघा गेल्या वेळेस मी कारल्याचा व्हिडिओ शूट केला ना तर कारल्याची भाजी बनवली होती. परत काय झालं काय माहीत नाही आमच्या कारल्याच्या वेलाला, काय दृष्ट लागली की काय असं माहीत नाही, पण खराबच होऊन चाललंय. आणि माझं होते बघा तोपर्यंत माऊलीच्या पप्पांचं थोडंसं असं मोबाईलमध्ये ना टाईमपास चालू आहे. आणि मग काय असं वाफेवरती बघा छानसे रताळे वाफलवून घेतले. त्या दिवशी जे महाशिवरात्रीला जे आणले होते बघा अगदी एक मोठंसं रताळं राहिलं होतं, एक आणि दोन राहिले होते. तर म्हणलं चला तर थोडंसं खराब काय चांगलं काय असं थोडंसं निघालं. माझं असं चाललंय खिचडी बनवायची सगळ्यांसाठी. अरे बापरे, काय भरायचं चालू आहे? काय काय चालू आहे? तयारी चालू आहे आमची. आवरायचं चालू आहे. सकाळी किती वाजता जायचंय? 4:30. 4:30. ना शाळेत जायचंय हं. आणि 5:45ला बसची पूजा करायची आणि मग जायचं. 5ला हलायचं. हलायचं. तुम्ही आज लय खुश आहे. आवरलं का? थोडं तुझं आवरलं का? हो. तर बापरे अक्षताला तर सकाळपासून ना कालपासून म्हणलं तरी चालेल तर इतकं पॅक करायचं चालू आहे. काय घ्यायचं काय नाही. आणि हे आपलं असं इयर्स माप पण घ्यायचं चालू आहे. आणि इकडं बघा प्रस वगैरे घ्यायचं, काय काय घ्यायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं, आरसा कंगवा जे काय असेल बघा ते. हे एवढं काय काय क्लिप बघा काय 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 कुठं काय घालायचं कुठं काय घालायचं असं त्यांचं सगळं आता तयारी चालू आहे त्यांची. म्हणजे की सगळं बोलणं आता चालू आहे ना. फुटल बॅगमध्ये ठेव. सॅकमध्ये तुझं कुठं आहे बघा. दोघींचं कपडे वगैरे सगळे एकातच ठेवलंय. आणि आज कसं झालं माहिती आहे का, दिवसभर व्हिडिओ शूट करताच आलं नाही, अजिबात व्हिडिओ शूट केला नाही. आणि चला आता संध्याकाळचे बघा 8, 8:30 वाजलेत आणि आज सगळ्यांचं उपवास आहे एकादशी. तर म्हणलं उद्याची ही तयारी आत्ताच करून ठेवूया, परत सकाळी गडबड होणार नाही. आणि आज सगळ्यांची एकादशी असल्यामुळं का नाही खिचडी बनवून ठेवली. आणि आपल्या अक्षूचं बघा असं थोडंसं ना कामात मला मदत चालू आहे. तर आळूच्या वड्या बनवायसाठी ना असं बेसन पीठ मळायचं चालू आहे. आणि शाळा सुटली होती बघा आज तिची दुपारी 3 वाजता असतं तिला आवरायसाठी. म्हणजे जे मुलं सहलीला जाणार होते बघा त्यांची ना त्यांचं आवरण्यासाठी तर दुपारी शाळा सुटली होती. मग शाळा सुटल्या ना तिनं असं मस्त ताजी ताजी ना तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन आळूच्या पानं आणली होती. तर मग काय सगळं बघा फराळ वगैरे करून झालं सगळ्यांचं, सगळं पसारा वगैरे आवरला. तर म्हणलं चला आता हे उद्याच्या आता जायचं अक्षुला सकाळी 4, 4:30ला 4:30ला 4:45ला जायचं होतं. तर एवढ्या सकाळी होणार नाही. तर म्हणलं चला आत्ताच एक 2-3 शेंगदाण्याच्या पोळे आणि चपाती पण करून ठेवूया. तर अक्षताचं म्हणणं होतं बघा तर मम्मी माझ्यासाठी एक चपाती आणि एक पोळी असेल तर बास. म्हणलं चला हे आत्ताच सगळं बनवून ठेवूया तर सकाळी गडबड होणार नाही. आणि असं अक्षताचं म्हणणं होतं. आणि सकाळी बघा एक बिस्किट पुडा तिनं रात्रीच आणून ठेवला होता. तर सकाळी दुकान वगैरे उघडं नसतात, बंदच असतात. म्हणलं चला तर आत्ताच आणून ठेवला होता बघा. तर मी काय तर म्हणलं असो. आणि आता ना रात्रीच्या 10, 10:15 वाजून गेल्या होत्या. तरी सारण बघा मी शेंगदाण्याचं आदल्या दिवशीच केलं होतं. तर त्याचा पण काही व्हिडिओ शूट केला नव्हता. आणि अक्षूला आपल्या अजिबात भूक लागत नव्हती. तर इतकं हरकून गेली बघा. असं मस्त तिखट खारी शंकरपाळी बनवलेली मी आपल्या अक्षूला ना सहलीला नेण्यासाठी. तर अगदी थोडीशी बनवलेली आणि अगदी बघा सहजासहजी आणि एकदम सोपी साधी अशी ही रेसिपी आहे. तर सगळ्यांना ना बरेच जण आवडीनं खात असते. तर म्हणलं असं तर गव्हाच्या पिठाचे वगैरे म्हणलं तरी मस्त लागते, चवीला सुद्धा बनवायला येते. पण असं आता मी मैद्याचीच बनवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ओवा, जिरी आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट तर बास इतकंसं टाकलेलं आहे मी. तरी बघा अशा पद्धतीचे ना मस्त आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. आणि इकडं म्हणलं तर असं बघा आळू वडी बनवलेली मस्त तळून वगैरे.
एकदम छान अशी बघा, एकदम कुरकुरीत ना अशी आपली अळूवडी झालेली आहे. तर हे बघा, आणि अगदी बघा जशी की हॉटेलमध्ये भेटते ना त्याच पद्धतीची आपली हे मस्त सोलापुरी शेंगदाणा चटणी. तर गेल्या बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ना त्याच्या ह्या शेंगदाण्याची रेसिपी, तुमच्या चटणीची रेसिपी ना तुमच्याबरोबर मी शेअर केलेली. तर ह्यावेळेस काही नाही बघा, मला काम होतं ना पटकन आवरून घ्यायचं होतं, तर त्याच्यामुळं काही रेसिपी शेअर करता आलीच नाही, तर ते पण नाही केलेलं. आणि हे म्हणलं तर शेंगदाण्याची पोळी वगैरे बनवण्यासाठी का नाही, तर मी सारण बनवलेलं बघा, शेंगदाण्याचं आणि थोडंसं, अगदी थोडंसं ना एक प्लेटभर तीळ टाकलेलं, थोडंसं गूळ. तर बस इतकंसं हे आपलं सारण बनवलेलं. असं म्हणलं त्या दिवशी पण अक्षताला पण बनवता येईल नेण्यासाठी, आणि परत राहिलं तर असं कधी अधूनमधून ते पण सगळ्यांसाठी बरं परत होईल बनवण्यासाठी. तर थोडंसं मी जास्तच बनवलेलं. तर एकदम बघा असं आपलं थोडंसंच बनवलेलं आहे. तर असं ते काही सगळं काही खात नाही, तर महागारी वगैरे आणतात. तरी गेल्या वेळेस बघा मी बरंच काय बनवलेलं, पण ते काही खाल्लं नव्हतं, सगळं महागारी आणलेलं. आणि तिथं पण जेवण वगैरे असते, तर सरांनी बघा तिथं पण हॉटेल तिथं पण बुकिंग करून ठेवलं आहे. तर त्यांना पण तिथं पण जेवण, चहा, नाश्ता वगैरे असते. तर इतकंसं मी बनवलेलं, अगदी थोडंसं एकदम साध्या सोप्या आपलं घरगुती पद्धतीत. तर कशी वाटली आपली चटणी, अळूवडी आणि आपलं हे म्हणलं तर सगळ्यात म्हणलं तर खारी शंकरपाळी. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.